काय सांगाल महानगरपालिकेची काय कशी तयारी आहे? सर्वप्रथम आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या सर्व भारतीय भगिनी आणि बंधूंना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज पक्ष 140 वर्षांचा झालेला आहे. आता महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि 20च्या 20 प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार सज्ज झालेले आहेत. आमच्याकडे उमेदवारीसाठी अक्षरशः उड्या पडायला लागलेल्या आहेत. कितीही तुम्ही प्रयत्न केलेत तरीही काँग्रेस संपू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून सगळं आपली जग उभं केलं, प्रचंड आर्थिक आपली संपत्ती उभी केली आणि त्या संपत्तीच्या जोरावरती आज ते काँग्रेसमधलेच माणसं फोडायला लागलेले आहेत. आपल्या आईवर वार करण्यासारखा हा प्रकार आहे आणि हे जनता पाहते आहे. जनता नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो, अन्यायग्रस्त जो असतो त्याच्या बाजून असते. म्हणून आणखी त्यांनी आमचे कार्यकर्ते फोडावेत, आमचे नेते फोडावेत. उलट हे चांगली गोष्ट आहे. आमचं जे चोकअप झालेलं आहे, 4-4 वेळेला 5-5 वेळेला नगरसेवक असणारे जे लोक होते, त्यांच्या वार्डामध्ये काम करणारे आणि जे बिनीचे आमचे कार्यकर्ते होते, जे तिथं हाड उगळून लावत होते पक्षाला, ते कधीच उजेडात येत नव्हते. आणि या निमित्तानं हे चोकअप निघालेलं आहे, बॅरिकेड निघालेले आहेत आणि खूप चांगले तरुण कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि त्याबद्दल मी खरोखरच जाणाऱ्याचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की नवी फळी आम्हाला मिळते आणि ती पुढे आम्हाला 30 वर्ष 40 वर्ष काँग्रेसला मिळणार आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे, कारण लोक बघताय दररोजचा दिवस हा भारतीयांसाठी यातनाचा दिवस आहे. मोदी नावाचा राक्षस जो आपल्या उरावरती बसलेला आहे त्याला हटवण्याची ताकद फक्त जननायक राहुलजी गांधी यांच्यामध्ये आहे. ते सामर्थ्य हे गांधी विचारामध्ये, नेहरूंच्या विचारामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये, ज्योतिराव फुलेंच्या विचारामध्ये आहे. हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. केवळ पैशाच्या जोरावरती पक्ष फोडणं, पैशाच्या जोरावरती नेते पळवणं हे यांचा आता पुढे चालणार नाही. जनतेला याचाही कंटाळा आला. ही फेस संपलेली आहे. लोक यांच्याकडून पैसे घेतील परंतु प्रामाणिक उमेदवाराला मतदान करतील. आणि आमचा प्रयत्न तोच आहे, काम करणारा तळागाळातला ज्याची लोकांशी नाळ जुळलेली आहे अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट देणं. आणि निश्चितपणानं मी तुम्हाला आजच सांगून टाकतो की या महानगरपालिकेमध्ये यांनी कितीही पाय खोरून प्रयत्न जरी केले तरी काँग्रेस हीच मताधिक्य घेऊन निवडून येईल आणि महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकेल. महाविकास आघाडीचा एजेंडा काय ठरला? नाही, जागा वाटपाच्या संदर्भामधले बोलणी चालू आहे आणि आज तर आम्ही सक्षमपणानं स्वतःच्या पायावर स्वतःच्या ताकदीनं उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. जर कोणी आमच्या पद्धतीनं जर अलायन्सचा जर या ठिकाणी आमच्याशी हात मिळवणी केली तर निश्चितपणानं करू, परंतु वाटेल तशा तडजोडी करून काँग्रेस या ठिकाणी अलायन्स करणार नाही. वंचित आघाडीला राष्ट्रवादी अजितदादांकडून ऑफर बोलणी चालू आहे, तर काय आपल्या तर तो त्यांचा प्रश्न आहे. बरे का, वंचितला सोबत घेणार नाही. हे बघा, जर चांगल्या पद्धतीनं अलायन्स, मी सांगितलं आत्ताच की आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणे, त्यांनाही तसं वाटू नये, दोघांचंही एकमत झालं तरच होईल ना अलायन्स. बरोबर आहे. आणि ते आमचे सगळे वरिष्ठ मंडळी बसून आम्ही करतोय हे सगळं.